एका प्रकरणात सेटलमेंट करून देण्याच्या नावाखाली तब्बल 5 लाखांची लाच मागणाऱ्या ठाणेदाराला अमरावती एसबीच्या पथकाने शुक्रवारी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात रंगेहात अटक केली आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। त्या लाचखोर ठाणेदारास शनिवार रोजी न्यायालयात हजर केले आहे। न्यायालयाने 2 दिवसांचा पीसीआर ठोठावलाय। चौकशी दरम्यान या प्रकरणामध्ये मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। तत्पूर्वी यवतमाळ व मूळ गाव असलेल्या ठाणेदाराच्या संपत्तीची देखील एसीबी कडून चौकशी करून असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नरेश रणधीर पोलीस निरीक्षक वर्ग 1 मूळगाव अमळनेर जिल्हा जळगाव असे अवधूत या पोलीस स्टेशनच्या लाचखोर ठाणेदाराचे नाव आहे। ठाण्यात आलेल्या प्रत्येक तक्रारीमध्ये दोन्ही बाजूने कशी तडजोड होईल हीच भूमिका ठेवण्याच्या नव्या पायंडा अवधूतवाडी पोलीस स्टेशनमध्ये उभा झाला होता। दरम्यान 11 डिसेंबरला एका तक्रारदाराने अवधूतवाडी ठाणे गाठून तक्रार दिली आणि त्याच्या एका मित्राला पैशाची गरज असल्याने त्याने मध्यस्थी करून दुसऱ्या मित्राकडून 10 लाख रुपये 6 महिन्यांसाठी दिले। मात्र त्याने पैसे काही परत केले नाही। त्यामुळे सदर फिर्यादी 10 डिसेंबरला ठाण्यात धडकला। आपला मित्र पैसे परत करीत नसल्याची तक्रार त्याने यावेळी दिली। दरम्यान ठाणेदार नरेश रणधीर यांनी तक्रारदाराला तुझे पैसे मिळवून देतो, मात्र त्या मोबदल्यात 5 लाख रुपये दे अशी मागणी केली। सदर फिर्यादीने तशी तक्रार लेखी अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली। दरम्यान एसीबीने सापळा रचून ठाणेदार नरेश रणधीर यांना रंगेहात अटक केली आहे। पोलीस अधीक्षक कुमार चिंता आता ठाणेदार रणधीर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव तयार करून तो पुढे पाठवला जाणार आहे अशी माहिती देखील पोलीस सूत्रांकडून मिळाली।